मित्रांनो, मी आज आमच्या गावामधील खरी सत्यता तुम्हाला शेळी पालनाची काय आहे आणि तो व्यक्ती किती वर्षापासून शेळी पालन करतो, किती शेती आहे त्याला, सर्व सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ खूप तुमच्यासाठी इंटरेस्ट आहे आणि खरंच तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल की खरंच शेळी पालनामध्ये काही आहे का. लोक व्हिडिओ टाकतात म्हणून टाकतात, याच्यामध्ये इन्कम आहे का नाही आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरी रिअल स्टोरी आपल्या गावामधली सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. तर मित्रांनो, आमच्या गावामधले एक मित्र आहे, त्याचा व्हिडिओ पण आपण याच्या अगोदर तुम्हाला शेअर केलेला आहे, त्याच्या शेळ्या पण दाखवलेल्या आहेत. पण तरी पण मी तुम्हाला आज त्याच्या जमिनीचा आणि त्याच्या शेळी पालनाचा, त्याला शेती किती आहे, त्याला शेळ्या त्याच्याकडे किती आहे, त्याचं शेळ्यांचं इन्कम किती आहे, हे सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, त्या व्यक्तीकडं तो जवळपास 20 वर्षापासून शेळी पालन करतो. 20 वर्षापासून म्हणजे आज हे तो 25-26 वर्षाचा मुलगा, सॉरी 30 वर्षाचा असेल समजा, 30-35 वर्षाचा. तर 10 वर्षापासून शेळी पालन म्हणजे 10-11 वर्षाचा होता, 11-12 वर्षाचा, तेव्हापासून शेळी पालन करतोय तो. तर त्यावेळेस छोटा होता, पण वडिलांसोबत जायचा, शेळ्या सांभाळायचा. सांभाळता सांभाळता मग त्याच्या जिम्मेदारी आली. आज जवळपास म्हणजे 20 वर्ष कमी जास्त झालं, समजा 18-20 वर्ष झाली त्याला. त्याच्याकडं सुरुवातीला 2-3 शेळ्या होत्या. 2-3 शेळ्या सांभाळायचा ते, आपलं वडिलांसोबत जायचा शेतामध्ये, शेळ्या सांभाळायचा, असं तसं लहानपणी. असं करता करता मग 4-5 झाल्या, 5च्या मग 7 झाल्या, 8 झाल्या, असं करता करता आज त्याच्याकडं आहेत, जास्त नाही बरं का, फक्त 15 शेळ्या आहेत. 15 शेळ्या आहे, पण 15 शेळ्या इतक्या टॉपच्या आहे. आपल्याकडं शेळीच नाही टॉपची तेवढी, इतक्या जबरदस्त शेळ्या आहेत. 3-3 पिल्लं देणाऱ्या शेळ्या आहेत आणि खायला काही कमी नाही. तर 15 शेळ्या आहेत आणि त्याला जमीन आहे 5 एकर. 5 एकर जमीन. तर स्पेशल हा फक्त फिरस्ती शेळी पालन स्वतः करतो. 2 भाऊ आहे, वडील आहे. हे बाकीचे कामं, शेतीचे कामं करतात. कोणाचं बटाई नाही, कोणाचं ठोक्या नाही, असे बरेच काही 15-20 एकर जमीन त्यांच्याकडं लोकांची आहे, समजा 10-15 एकर बाहेरची. मग यांची स्वतःची जमीन 5 एकर आहे. तर 5 एकर जमिनीला च्या मालामध्ये जेवढं 5 एकरमध्ये उत्पन्न निघत नाही, तेवढं उत्पन्न हा मुलगा 15 शेळ्यावर कमवतोय. आज याच्यामधील तुम्हाला सांगतो, सगळ्या टोटल शेळ्या 3-3 पिल्लं देणार आहेत. तरी पण कदाचित त्याच्यातल्या 5 शेळ्या अशा धरा की 2च पिल्लावल्या धरल्या, तरी पण 10 शेळ्याचे 10-30 आणि 5-2 10 म्हणजे असे 40 पिल्लं. 40 पिल्लं हे त्याला 6 महिन्यामध्ये, एका खोपाला 40 पिल्लं बकरं त्याच्या गोठ्यावरती जन्मतात. आता 6 महिन्यामध्ये तो पण असा आहे, इतका चॅप्टर मुलगा आहे, काय सांगा तुम्हाला. आणि त्याचं काय, त्याच्यामध्ये त्याच्याकडं मणयंत्र आहे, म्हणजे मशीन आहे, ट्रॅक्टर आहे, सगळं आहे. ह्या शेळी पालनावर त्याचं इतके दिवस म्हणजे बिकट दिवस होते. पहिले 3-3.5 एकर जमीन होती, 2.5-3 एकर जमीन असं बहुतेक पहिलं सुरुवातीला. पण त्यांनी त्याच्यावर काय केलं, विकत घेता घेता आज 5-7 एकर जमीन आहे त्याच्याकडं, 6-7 एकर जमीन असेल बहुतेक. आणि तरी पण त्याने या शेळी पालनावर दरवर्षी, आता वर्षाला तुम्हाला सांगतो, 6 महिन्यामध्ये, 6-7 महिन्यामध्ये तो जवळपास 6 महिन्याला माझ्यासमोर 1,10,000 गेल्या वर्षी माझ्यासमोर बकरं विकली होती त्यांनी. बकरं किती होती तुम्हाला सांगतो, 11 बकरं होती. 11 बकरं 1,10,000 विकली होती, माझ्यासमोर विकली. 17 बकरं त्याचे एक्सपायर झाले गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये. 17 एक शेळी 17 बकरं एक्सपायर झाले, तरी पण त्याने हिंमत हारली नाही. परत हिवाळ्यामध्ये खोप, आता सध्या खोप विकायला आहे, आता 1,00,000-1.5 लाख रुपयाची विकतो पुन्हा. म्हणजे त्याचा विषय असा आहे की तो जवळपास वर्षाचे 5 ते 6 लाख रुपये, 6 लाख रुपये, तर मी म्हणतो 6 लाख रुपयाच्या खाली येतच नाही शेळ्या पिल्लं विकण्यासाठी. त्याचे पिल्लं असे काय बारीक सारीक राहत नाही. 12, 15, 13, 14 हजार रुपयापर्यंत एक बकरू जात. त्याचं सोय पण तशी ठेवतो,
खायला नसतो सोयाबीन, घरची सोयाबीन राहते, कापडून खाऊ घालतो. 10-11 हजार रुपये, 11-12 हजाराच्या पुढंच, 10 हजाराच्या समोरच. वार्षिक उत्पन्न त्याचं कमीत कमी 6 लाख रुपये शेळीपालनामधून. 15 शेळ्या आहेत त्याच्याकडं. वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये आहे. तर त्याने सुरुवातीला म्हणजे असं होतं त्याचं की खूप बिकट परिस्थिती होती त्यावेळेस आम्ही बघत होतो, पण त्याने शेळीपालनावर दिवस सुधारित आणले. तर एकच सांगायचं मला तुम्हाला की याच्यामध्ये लाच धरून जमत नाही. तुम्ही 20 नका घेऊ, 15 नका घेऊ, 5 नका घेऊ. एका शेळीपासून शेळीपालन सुरू करा. काही दिवसामध्ये तुमच्याकडं 5, 10, 15, 20 शेळ्या नक्कीच होतील. आता माझ्याकडं जशा आहेत आता 5-7 शेळ्या, तशा आपण अजून पाऊस पडल्याच्या नंतर 2-3 शेळ्या, 2-4 शेळ्या वाढवणारच आहेत. टोटल 10 शेळ्या करायच्या आपल्याला, कारण की आपल्याकडे शेती फक्त 1 एकर शेती आहे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा एकर चाराच करायचा आहे. तर अशा हिशोबानं आपण नियोजन करणार आहे मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये जो कष्ट करीन, जो मेहनत करीन, जो व्यवसाय करीन. आता काहींचं कसं आहे माहिती आहे का, 3 वर्ष शेळीपालनाला नाही द्यायची. तुम्ही जर 3 वर्ष जर शेळीपालनामध्ये दिले तर तुम्ही याच्यामध्ये लाखोनं पैसे कमवसाल. पण आपल्या लोकांचं कसं आहे माहिती आहे, 3 वर्ष इथं न देता 12 वर्ष आपण मोलमजुरी म्हणजे महिन्यानं राहू शकतो कोणाच्या, पण स्वतःसाठी, स्वतःच्या व्यवसायासाठी 3 वर्ष देणार नाही. ही मोठी चूक आहे आपल्या शेतकरी मित्रांची. आपण महिन्यानं म्हणलं तर आपण 10-12 वर्षे, 5 वर्षे काढू शकतो, पण स्वतःच्या व्यवसायाला आपण 2-3 वर्षे देऊ शकत नाही. स्वतःच्या व्यवसायाला तुम्ही 2-3 वर्ष देऊन बघा, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये तुमचा कुठलाही व्यवसाय जर असला, दुकान जरी टाकली, तुम्हाला 6 महिने, 1-1.5 वर्षे, 2 वर्षे तुमच्याकडं रुटीन वाढण्यासाठी, ग्राहक वाढण्यासाठी वेळ लागतोय. त्या पद्धतीनं कुठलाही व्यवसाय करा, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला 2-3 वर्षे द्यावंच लागतात. आणि हा व्यवसाय असा एकमेव की झपाट्याने याच्यामध्ये इन्कम आपल्याला चांगल्यापैकी भेटू शकतो. गुंतवणूक कमी आहे, पण मालाची हमी आहे. स्वतः माल आपण जसा आपल्याला विकायचा, स्वतः मालक म्हणून आपण विकू शकतो. स्वतः आपण त्याची किंमत ठरवू शकतो. तुमच्या शेतीमालाची किंमत तुम्ही ठरवू शकत नाही, पण या मालाची किंमत आपण आपले स्वतः ठरवू शकतो. आणि त्याच्यामुळंच हा व्यवसाय नंबर 1 क्वालिटीचा. याच्यामध्ये कोंबडी पालन पण नंबर 1 आहे, शेळीपालन पण नंबर 1 आहे. दोन्ही व्यवसाय असे की याला जागा कमी लागते, याला पैसा कमी लागतो, आणि परत चारा पण कमी लागतो, आणि विकायला पण टेन्शन नाही. तुमच्या गोठ्यावरती येऊन तुमची शेळी, तुमची कोंबडी जाग्यावर ग्राहक येतं आणि घेऊन जातं. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, व्यवसाय करा. व्यवसायाशिवाय आपल्याला महत्त्व नाही. तुम्ही गुलामगिरी किती वर्षे केली तरी त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकत नाही. तुम्ही काहीच त्याच्यामध्ये इन्कम करू शकत नाही. चला मित्रांनो, थांबतो इथंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.